नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळा चालू होत आहे आणि अशा वेळी जेवायला नको वाटतं, म्हणजे कोणतीच भाजी खायला नको वाटते. मग अशा वेळी जर आपण भुर्जी बनवली किंवा असं वेगळं काही बनवलं तर मग सगळेजणच आवडीनं खातात. आज आपण इथे घाटी पद्धतीने म्हणजे सातारा, कराड किंवा सांगली, कोल्हापूर या साईडला भुर्जी कशी बनवतात ते पाहणार आहोत. किंवा मग आम्ही आमच्या घरी भुर्जी कशा पद्धतीने बनवतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पद्धतीने अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भुर्जी बनून तयार होणार आहे. स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण भुर्जी बनवणार आहोत आणि एकदम सोपं साधं असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. आणि आज आपण इथे हँड चॉपरचा वापर करून कांदा आणि टोमॅटो कट करणार आहोत. माझे इथे एकदम सिंपल असं प्रमाण आहे. 4 अंडी आणि त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे आणि त्यासाठी 1 टोमॅटो. कांद्याचे आणि टोमॅटोचे मागचे पुढचे देठ मी काढून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला रफली कट करायचा आहे, कारण हँड चॉपरमध्ये आपण तो एकदम बारीक करून घेणार आहोत. या प्रमाणात जर आपण भुर्जी बनवली तर ती एकदम चविष्ट अशी बनून तयार होते. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एका अंड्यासाठी किती कांदा वापरायचा किंवा मग टोमॅटो किती वापरायचं किंवा टोमॅटो वापरायचं की नाही, पण तुम्ही जर टोमॅटो घालून भुर्जी बनवली तर ती खूप टेस्टी बनते. एक थोडीशी आंबटसर चव त्याला असते, त्यामुळे भुर्जीची चवसुद्धा खूप छान लागते. तर या पद्धतीने इथे मी कांदा हा रफली कट केलेला आहे आणि टोमॅटोचे पण मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत. इथे माझ्याकडे हा बटरफ्लाय कंपनीचा हँड चॉपर आहे. बरेच वर्ष मी हा वापरते आहे आणि खूप छान आहे. आणि किती जरी जास्त प्रमाणात कांदा कट करायचा असेल तर आपण अगदी कमी वेळेमध्ये कांदा कट करू शकतो, किंवा मग आपल्याला किती मोठा हवा आहे किंवा बारीक हवा आहे तेवढा आपण कट करू शकतो. तर याला असे 5 ब्लेड आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि असं थोडंसं मागे पुढे खेचायचं आहे आणि मग आपल्याला जेवढ्या प्रमाणात कांदा कट करायचा आहे बारीक मोठा तेवढा आपण करू शकतो. या चॉपरमध्ये एक छोटी साईज पण येते आणि हा मी मोठ्या साईजचा चॉपर घेतलेला आहे, कारण कधी जर जास्त प्रमाणात कांदा कट करायचा असेल, टोमॅटो किंवा इतर कोणत्याही भाज्या कट करायच्या असेल तर आपण करू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही, याला आपण थोडंसं असं मागे पुढे केलं तर एकदम बारीक असा कांदा कट होतो. पावभाजी बनवताना शक्यतो मी यामध्येच कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्यासुद्धा चॉप करत असते, कारण त्यामध्ये अगदी छान अशा भाज्या चॉप होतात. किंवा मग चायनीज जरी बनवायचं असेल तरी यामध्ये आपण भाज्या कट करू शकतो. हा जो चॉपर आहे तो मी खूप वर्ष झालं वापरते आणि माझी एक मैत्रीण घरी आली होती आणि तिने हा पाहिला, तर तिने सांगितलं की हा कसा वापरायचा. तर तेव्हा मी ठरवलं की कदाचित असं होऊ शकतं की बऱ्याच जणांना माहीत असतं पण तो वापरायचा कसा हे माहीत नसतं, म्हणून याच्यावरती व्हिडिओज बनवूया. म्हणून आज मी भुर्जी बनवणार होते, तर त्यावेळी कांदा आणि टोमॅटो हाताने कट न करता या चॉपरमध्ये कट करायचा आणि तुम्हाला दाखवायचं, म्हणून मी इथे कट करत आहे. इथे आपलं टोमॅटोसुद्धा एकदम बारीक असं झालेलं आहे. टोमॅटो मला एकदम बारीकच करायचं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं जाडसरसुद्धा ठेवू शकता. त्याच ताटामध्ये मी टोमॅटोसुद्धा काढून घेतलेला आहे. आणि हा हँड चॉपर जो आहे तो खूप उपयोगाचा आहे. असं जर आपल्याकडं काही टूल्स असेल तर आपल्याला स्वयंपाक बनवणं इझी होतं आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही, किंवा मग स्वयंपाक अगदी पटकनसुद्धा बनतो. तर इथे आपलं कांदा टोमॅटो कट करून झालेला आहे आणि मी इथे 4 अंड्यांची भुर्जी बनवणार आहे. आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे 4 अंडी, 2 कांदे आणि 1 टोमॅटो वापरून जी भुर्जी बनते तेवढी पुरेशी होते. ही भाजी आम्ही फक्त सुकी भाजी म्हणून खातो, त्यामुळे एवढी भुर्जी आमच्या चौघांपुरती पुरेशी होते. आता आपण भुर्जी बनवतो. यासाठी गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2-2.5 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मी आधीच माझ्याकडे बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट होती. पेस्ट म्हणजे मी या चॉपरमध्येच त्याला थोडंसं जाडसर वाटून घेतलं होतं. ती पेस्ट मी इथे टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. काही जणांना कांदा जास्त हवा असतो किंवा मग कमीसुद्धा हवा असतो. कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आम्ही या प्रमाणातच बनवतो आणि या प्रमाणात बनवलेली भुर्जी चवीला सुद्धा अगदी खूप छान लागते. तर इथे कांदा मी थोडासा भाजून घेतलेला आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, त्यामुळे तो अगदी कमी वेळेमध्ये शिजणार सुद्धा आहे. हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा भुर्जी बनवतो किंवा नॉनव्हेजचे कोणतेही पदार्थ बनवतो त्यामध्ये तेल हे थोडंसं जास्त प्रमाणात टाकलं तर त्या पदार्थाची चव खूप छान लागते.
कांदा आणि टोमॅटो हे अगदी पटकन शिजावं यासाठी मी यामध्ये आत्ताच मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो अगदी पटकन शिजतं। याला एकसारखं करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्या भुर्जीला कलर छान यावा यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर जी असते ती सुद्धा मी एक छोटा चमचा एवढी टाकलेली आहे। आणि त्यानंतर घाटी मसाला म्हणजे आमच्या सातारा कराड साईडला जो मसाला बनवतात तो मसाला मी 2.5 चमचे एवढा टाकलेला आहे। आम्हाला तिखट थोडंसं जास्त प्रमाणात लागतं आणि नॉनव्हेज असेल तर ते थोडं जास्तच तिखट खाणं आम्ही पसंत करतो, त्यामुळे मी ते 2.5 चमचे एवढं मिरची पावडर घाटी मसाला किंवा जी आपली चटणी असते ती टाकलेली आहे। आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान शिजेपर्यंत, म्हणजे बाजूनी थोडं थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। जेव्हा आपण कांदा आणि टोमॅटो मसाल्यासोबत छान शिजवतो तेव्हा भुर्जीला छान अशी चव लागते। तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहे। 4 अंड्याची भुर्जी मी बनवणार आहे। आणि मी जेव्हा हे फोडत होते तेव्हा चुकून माझ्याकडून व्हिडिओ बंद झालेला होता आणि त्यामुळे मी यामध्ये ऑलरेडी 3 अंडी टाकली होती, हे शूट झालेलं नाही। आणि हे शेवटचं अंड मी जेव्हा टाकत होते तेव्हा मी पाहिलं तर माझा व्हिडिओ बंद झालेला होता। तर इथे मी 4 अंडी टाकून घेतलेले आहेत आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर याला असं झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी। मध्ये 1-2दा याला आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही आपली भुर्जी ही छान शिजली गेलेली आहे आणि छान अशी मोकळी झालेली आहे। 2 ते 3 वेळामध्ये मी याला एकसारखं करून घेतलं होतं आणि परत झाकून ठेवलं होतं। भुर्जी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण जेव्हा आपण अंडी फोडतो तेव्हा ते खाली थोडे लागल्यासारखे होतात। मग आपण झाकून जेव्हा ठेवतो आणि मध्ये 1-2 वेळा त्याला परततो तेव्हा छान अशी मोकळी भुर्जी तयार होते। यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे कलरवरून तुम्हाला कळतच असेल की भुर्जी एकदम चमचमीत अशी झालेली आहे। एका प्लेटमध्ये मी तुम्हाला वाढून दाखवते, अगदी मोकळी आणि याचा वाससुद्धा अगदी खूप छान येत होता आणि चवसुद्धा अगदी छान झाली होती। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी पटकन अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे। जेव्हा आम्ही भुर्जी पाव बनवतो तेव्हा पण मी अशाच पद्धतीने भुर्जी बनवते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते। ही भुर्जी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, पावासोबत खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता। आज आम्ही इथे भाकरीसोबत ही भुर्जी खाणार आहोत। इथे मी ज्वारीची भाकरी ऑलरेडी बनवून घेतलेली आहे आणि इथे कलर पाहूनच तुम्हाला कळत असेल की ही भुर्जी किती चविष्ट झालेली आहे। आणि मी ते तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवणार आहे की भुर्जी कशी झालेली आहे ते। आणि पटकन होणारा हा सुक्या भाजीचा ऑप्शन आहे आणि आपल्याला जरी काही खावंसं वाटत नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण भुर्जी नक्की बनवू शकतो। आमच्या कराड सातारा साईडच्या मी बऱ्याचशा नॉनव्हेजच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत आणि एकदम चमचमीत आणि झणझणीत अशा आहेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता। तर इथे भुर्जी आपली एकदम झक्कास झालेली आहे, एकदम झणझणीत झालेली आहे आणि तेवढीच चमचमीत झालेली आहे। आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही अंडा भुर्जी नक्की करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।